बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी ती म्हणजे पंजाब नॅशनल बँकेला 13,000 कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीला लंडन पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। 2 दिवसांपूर्वी लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टानं मोदी विरुद्ध अटक वॉरंट जारी केलेलं होतं। काही वेळात लंडन कोर्टामध्ये नीरव मोदीला हजर केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे नीरव मोदीच्या पत्नीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट ईडी कडून जारी करण्यात आलेला आहे। नीरव मोदीच्या वस्तूंच्या लिलावास ईडीनं परवानगी दिली आहे आणि त्याची 173 महागडी पेंटिंग्स आणि 11 लक्झरी कार्सचा लिलाव देखील होणार आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर मोदीच्या प्रत्यार्पणाबद्दल भारत नव्यानं प्रयत्न सुरू करणार आहे। 2018 मध्ये सीबीआयनं इंटरपोलच्या मदतीनं नीरव मोदीच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली होती। काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रानं नीरव मोदीचा पाठलाग करत त्याची मुलाखत घेतलेली होती। ईडीनं नीरव मोदीची विविध देशात असलेली एकूण 1800 कोटींची संपत्ती जप्त केलेली आहे। मोदीच्या अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरील बंगला देखील स्फोटक लावून उद्ध्वस्त करण्यात आलाय। मोदीचा मामा मेहुल चोक्सी याच्या 480 कोटींच्या संपत्तीवरती ईडीनं देखील टाच आणली आहे। आमचे इनपुट हेड विनोद राऊत यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। विनोद, गेल्या कित्येक दिवसांपासून गुंगारा देत असलेला नीरव मोदी अखेर आता त्याची अटक करण्यात आलेली आहे। काय अधिक माहिती आहे या संदर्भात? एक मोठी बातमी आहे भारतासाठी, ज्यांनी 13,500 कोटी म्हणजे जवळपास 14,000 कोटीचा विविध बँकांना, पंजाब नॅशनल बँकेला ज्यांनी चुना लावला होता त्या नीरव मोदीला तब्बल 1.5 वर्षानंतर लंडनच्या पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहे। त्याला सध्या वेस्टमिन्स्टर कोर्टात उभं करण्यात आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीच्या अटकेचं वॉरंट जारी केलं होतं। त्यानुसार आज लंडनच्या एका मेट्रो स्टेशनवर त्याला अटक केली आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की यापूर्वीच भारताने ईडीनी रेड कॉर्नर नोटीस जारी केलं होतं। त्याच्या विरुद्ध भारताचे विविध माध्यमातून त्याला भारतात आणण्याचे, त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू होते। त्यातच दुसरी गोष्ट म्हणजे नीरव मोदीला एक दुसरी पण अडचण झालेली आहे। नीरव मोदीच्या बायको विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट आताच पीएमएल कोर्टाने जारी केलेला, दोन्ही इकडनं तो संकटात आलाय। मात्र एक लक्षात अजून घेतलं पाहिजे की ही सध्या पहिली प्रोसेस आहे। आता वेस्टमिन्स्टर कोर्टामध्ये त्याच्या प्रत्यार्पणाची जी रिक्वेस्ट होती ईडीची ती पण पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याच्या जामिनावरती निर्णय होईल आणि त्याचबरोबर वेस्टमिन्स्टर कोर्ट हे त्याला भारताच्या ताब्यात द्यायचं की नाही त्याच्यावरती पण निर्णय करणार आहे। मात्र नीरव मोदीला अरेस्ट करणं आणि त्याला कोर्टात उभं करणं ही खूप मोठं यश भारताला जवळपास 1.5 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर मिळालेलं आहे। मात्र आपण अजूनही एक लक्षात ठेवलं पाहिजे, यापूर्वी पण काही महिन्यापूर्वी विजय माल्या ज्यांनी पण भारतामध्ये अनेक बँकांना चुना लावला होता त्याला पण कोर्टाने अरेस्ट केली होती, त्याला जामीन दिला होता आणि त्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश सुद्धा दिले होते। मात्र अजूनही त्या प्रत्यार्पणामध्ये कायदेशीर अडचणी आहे। त्यामुळे आपल्याला एक लंडनच्या कोर्टामध्ये म्हणजे वेस्टर्न जे कोर्ट्स असतात त्याच्यामध्ये लिगल जे मॅटर्स असतात खूप कॉम्प्लिकेटेड असतात, कठीण प्रक्रिया असतात। त्यामुळे ही पहिलं यश भारताला मिळालेलं आहे। मात्र प्रत्यार्पण करून घेणे आणि प्रत्यक्षात त्याला भारताच्या ताब्यात मिळवणे हे खूप मोठं आव्हान आणि कायदेशीर प्रक्रियेतून भारताला जावं लागणार आहे। बरं, नक्कीच। मात्र यापुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? कारण एकतर लंडन कोर्टामध्ये त्याला आज हजर केलं जाणार आहे आणि भारतानं देखील आपली बाजू मांडणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज ज्या प्रकारे आहेत त्यांच्या लिलावाला परवानगी मिळालेली आहे। दुसरीकडे त्याचे काय जो बंगला होता तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। एकंदरीतच रिकव्हरी करणं किंवा आता यावरून देखील राजकारणाला सुरुवात होताना दिसेल विनोद, कारण इलेक्शन्सच्या पार्श्वभूमीवरतीच त्याला आणलं जात आहे अशा प्रकारचा आरोपही आता विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। विनोद, नक्कीच त्याच्यावरती राजकारण होईल, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आतापर्यंत जवळपास 1800 कोटीची जी नीरव मोदीची विविध संपत्ती होती देशात आणि देशाच्या बाहेर ती ईडीनं जप्त केलेली आहे। आज सुद्धा त्यांनी ज्या 173 त्याच्या पेंटिंग्स, ज्या महागड्या पेंटिंग्स आहेत कोट्यवधी रुपया किमतीच्या आणि 13 लक्झरी कार या सुद्धा लिलाव करण्यास कोर्टाने हे केलेलं आहे। आता याच्या पुढची प्रोसेस ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे। म्हणजे आता वेस्टमिन्स्टर कोर्टामध्ये त्याला हजर केलेलं आहे, त्याच्या विरुद्ध त्याला जामीन द्यायचं की त्याला अटक पुढच्या याच्यासाठी चौकशीसाठी अटक ठेवायची हा निर्णय वेस्टमिन्स्टर कोर्टात देणार आहे। मात्र त्यापूर्वी ईडीनं त्याच्या प्रत्यार्पणाची जी विनंती होती, प्रत्यार्पणाची जी विनंती केली होती, विनंती अर्ज केला होता तो लंडनच्या होम डिपार्टमेंटमधनं वेस्टमिन्स्टर कोर्टाला पाठवलेला आहे। त्यामुळे वेस्टमिन्स्टर कोर्ट जे आहे ते आता दोन्ही म्हणजे मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भात सुद्धा निर्णय सोपवणार आहे। त्यामुळे हे पहिलं यश आहे, पहिला टप्पा आहे। मात्र सगळं पुढचं जे अवलंबून आहे ते वेस्टमिन्स्टर कोर्ट प्रत्यार्पणावरती काय बोलतंय, नेमकं काय निर्णय देतो त्यावरती पुढचं यश हे भारताचं आहे। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती नीरव मोदीला अटक झाली आहे, हे काही कमी नाहीये आणि सत्तारूढ पक्ष या सगळ्या अटकेचा
राजकीय फायदा नक्कीच विनोद आपल्याकडे उचलण्याचा येणारच 100% आहे. प्रयत्न करणार. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकमही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उज्ज्वल निकमजी, आपण बघतोय की नीरव ज्या प्रकारे पळपुटा निघालेला होता, चुना लावून निघूनही गेलेला होता, त्यानंतर आता लंडन कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे आणि त्याला अटकही करण्यात आलेली आहे. भारतात आणताना नेमकं कुठल्या प्रकारचं पाऊल उचलणं आता गरजेचं आहे, कशा प्रकारे भारतानं बाजू मांडणंही गरजेचं आहे? उज्ज्वलजी, एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की गुन्हेगार हस्तांतरची प्रक्रिया हा ही जरी त्या दोन देशांमधील गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार जरी असली तर ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि लांबलचक अशी असते. नंबर 2 की आज नीरव मोदीला अटक होणं हे गुन्हेगार हस्तांतरच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे एवढंच आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे ह्या अटकेमुळे आपण फार बाजी मारली आहे असं म्हणण्याचं कोणालाही कारण नाही. बरं. नंबर 3 महत्वाचं म्हणजे की नीरव मोदीने कशा प्रकारे भारतीय बँकांना ठकवलेलं आहे, फसवलं आहे, फौजदारी स्वरूपाचा कट करून कसं चीट केलेलं आहे, हे सगळं आपल्याला पुरावा तिथे न्यायालयात क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस भारताचं जे प्रतिनिधित्व करत आहे त्यांना न्यायालयात मांडावं लागेल. अडचण अशी असते की वेस्टमिनिस्टर न्यायालयामध्ये देखील की ब्रिटिश न्यायालय हा त्यांच्या कायद्यानुसार त्याने गुन्हेगाराने काय गुन्हा केलाय की नाही हे तपासून बघत असतं. ज्यावेळेला गुलशन कुमार खून खटल्यामध्ये मी नदीमचं प्रत्यार्पण चालवायला गेलो होतो क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसला मदत करायला, त्यावेळेला लंडनच्या बोस्ट्रीट मॅजिस्ट्रेटने देखील नदीमला भारतात परत पाठवण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध नदीमने लंडनच्या उच्च न्यायालयात अपील दाखल केलं असतं. सांगण्याचं तात्पर्य असं जे विजय मल्ल्याने आता अपील दाखल केलेलं आहे, सांगण्याचं तात्पर्य असं की ह्या सगळ्या प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहेत आणि म्हणून भारताला देखील अत्यंत सावधगिरीने भारतीय तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा हा ब्रिटिशच्या क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस मार्फत न्यायालयात दाखल करून नीरव मोदीला परत आणण्याचे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. नक्कीच धन्यवाद उज्ज्वलजी, आपण याबद्दल सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी. तर हस्तांतरणाची जी प्रक्रिया असते ती क्लिष्ट स्वरूपाची तर असतेच, मात्र दुसरीकडे फार बाजी मारलेली आहे अशा समजातही राहू नये असं देखील त्यांनी आवर्जून सांगितल्याचं आपण पाहिलं. धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाली आहे. महिनाभरातच त्याच्यावरती ही दुसरी कारवाई आहे. सुरुवातीला त्याचा अलिबागमधला अनधिकृत बंगला पाडण्यात आला. नीरव मोदी याला 390 चौरस मीटरवर बंगला बांधण्याची परवानगी देण्यात आलेली होती, मात्र त्यांना अतिरिक्त 610 चौरस मीटर परिसर बळकावून 1000 चौरस मीटर जागेवर बंगला बांधला आणि त्यामुळे त्याचा हा अनधिकृत बंगला पाडत भारतानं त्याचा चांगलाच दणका दिलेला आहे. त्यानंतर आता लंडनमध्ये त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भारतातून पळ काढल्यानंतर लंडनमध्ये ऐशोआरामाची तो जीवन जगत होता, तर 2 दिवसांपूर्वीच लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टानं नीरव मोदी विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं आणि त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. एकाच महिन्यामध्ये नीरव मोदीला 2 धक्के देण्यात आलेले. एका बाजूला अलिबागमधील त्याचा बंगला जो तो पाडण्यात आलेला, तर लंडनमध्ये त्याला अटकही करण्यात आलेली आहे. वेस्टमिन्स्टर कोर्टानं अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले होते. त्यापूर्वी लंडनमधल्या काही रस्त्यांवरती नीरव मोदी आढळून आलेला होता. एका स्थानिक वृत्तपत्रानं त्याची या संदर्भात मुलाखतही घेण्याचा प्रयत्न केलेला होता.